मी डॉक्टर सायली लहाने आणि आता मी तुमच्याशी बोलणार आहे की अचानक नजर कमी होण्याचे कारण. सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे रेटिनल डिटॅचमेंट, म्हणजे डोळ्याचा जो मागचा पडदा असतो तो जागेवरून सरकतो किंवा जागेवरून निखळतो आणि अचानक डोळ्याच्या समोर एक पडदा आल्यासारखं दिसतं, किंवा जर तो पूर्ण पडदा सरकला तर पूर्ण दृष्टी जाते आणि डोळ्यासमोर अंधार आल्यासारखं दिसतं. पडदा जर निखळला तर त्यासाठी तुम्हाला रेटिना स्पेशलिस्टकडे जाऊन डोळे तपासण्याची आवश्यकता आहे आणि त्यानंतर याला ऑपरेट करून जागेवरती बसवावं लागतं. जे दुसरं कारण आहे ज्याच्यामुळे अचानक नजर जाऊ शकते ते म्हणजे विट्रियस हेमरेज, म्हणजेच डोळ्यामध्ये अचानक रक्तस्राव होणे. लाल रंगाचं रक्त आल्यासारखं दिसू शकतं किंवा काळ्या माशा फिरल्यासारखं दिसू शकतं आणि अचानक दृष्टी जाते. रक्तस्राव डोळ्यामध्ये होण्याचे खूप कारणं आहेत. त्यामध्ये जे पेनलेस, म्हणजे ज्याच्यामध्ये दुखणार नाही पण तरी रक्तस्राव होऊन पूर्ण नजर जाऊ शकते, या कारणांमध्ये आहे की डोळ्यात डायबेटिक रेटिनोपॅथी म्हणजे मधुमेहामुळे असणारी रेटिनोपॅथी, किंवा ब्लड प्रेशरमुळे जर डोळ्याची एखादी रक्तवाहिनी बंद झाली, ज्याला आपण म्हणतो सेंट्रल रेटिनल व्हीनस ऑक्लुजन, आणि जर ते लॉंग स्टँडिंग निग्लेक्ट झालेलं असेल तर त्याच्यामध्ये पण डोळ्यामध्ये ॲबनॉर्मल रक्तवाहिन्या तयार होऊन डोळ्यात ब्लिडिंग होऊ शकते. तिसरं कारण ज्याच्यामुळे डोळ्याची नजर अचानक जाऊ शकते हे आहे सेंट्रल रेटिनल आर्टरी ऑक्लुजन, म्हणजे डोळ्यातली जी खूप महत्त्वाची रक्तवाहिनी असते जी डोळ्याला रक्तपुरवठा सप्लाय करते ती कम्प्लिटली बंद होऊन जाणे. आणि डोळ्यातली रक्तवाहिनी जर बंद झाली तर त्याच्यामुळे आपल्याला सडनली नजर जाऊ शकते, सडनली कंप्लीट विजन लॉस होऊ शकतो. आणि हे एक इमर्जन्सी सिच्युएशन आहे. याच्यामध्ये तुम्हाला जेवढ्या लवकर शक्य आहे तेवढ्या लवकर डोळ्याच्या डॉक्टरांना दाखवणं आवश्यक आहे, पण याचा सक्सेस रेट खूप कमी आहे. त्याच्यामुळे महत्त्वाचं हे आहे की सेंट्रल रेटिनल आर्टरी ऑक्लुजन नाही झालं पाहिजे यासाठी काय प्रिकॉशन्स पेशंट्सने घेतल्या पाहिजे. पेशंटचे सिस्टमिक कंट्रोल असणं महत्त्वाचं आहे, म्हणजे पेशंटचं जर ब्लड प्रेशर खूप अचानक वाढलेलं असेल, शुगर्स वाढलेल्या असतील, कोलेस्ट्रॉल लेवल कंट्रोलमध्ये नसतील, होमोसिस्टिन लेवल वाढलेली असेल, या सर्व कारणांमुळे डोळ्यातल्या छोट्या छोट्या रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या तयार होऊन त्या बंद होऊ शकतात आणि त्या बंद झाल्यामुळे पूर्ण नजर जाऊ शकते. सो हे सगळे जर आजार तुम्हाला असतील तर त्यांचं व्यवस्थित त्यांना नियंत्रित ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे. रेग्युलर चेकअप करत राहणं महत्त्वाचं आहे आणि ज्यांनाही हे सगळे सिस्टमिक आजार असतील त्यांनी डोळ्याची पण तपासणी करत राहणं खूप जास्त आवश्यक आहे.